नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. अच्छा, कधी असा विचार केलाय का की भरपूर मित्र आहेत, सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत, पण तरीही कधी कधी खूप एकटं वाटतं? किंवा आपण तासनतास फोनवर असतो पण प्रत्यक्षात समाजापासून लोकांपासून दूर जातोय, असं का वाटतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत ना, ती सामाजिक आरोग्य म्हणजेच सोशल हेल्थ या एका महत्त्वाच्या संकल्पनेत लपलेली आहेत. चला तर मग आज आपण मिळून हेच कोडं सोडवूया. आता घरातले मोठे लोक नेहमी म्हणतात ना, अरे सारखा काय तो मोबाईल घेऊन बसलायस, बाहेर जाऊन खेळ. हे वाक्य तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, बरोबर? पण हा फक्त टाइमपास करण्याचा सल्ला नाहीये. ह्या अगदी साध्या वाटणाऱ्या सल्ल्यामागे एक खूप महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे, आणि ते थेट आपल्या सामाजिक आरोग्याशी म्हणजे सोशल हेल्थशी जोडलेलं आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की बाहेर खेळण्याचा आणि आपल्या सोशल हेल्थचा नेमका काय संबंध आहे. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी सामाजिक आरोग्य म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग आपल्या आरोग्याला धोका निर्माण करणारे घटक कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर तंत्रज्ञानाचा जो सापळा आहे त्याबद्दल बोलू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या तणावावर मात कशी करायची, याचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकू. शेवटी आपण सगळ्या धड्याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत मुद्द्यापासून. सामाजिक आरोग्य म्हणजे काय, म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत ती गोष्ट नक्की आहे तरी काय, हे आधी समजून घ्यायला हवं नाही का? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सामाजिक आरोग्य म्हणजे काय, तर एका व्यक्तीची इतर लोकांशी जुळवून घेण्याची, त्यांच्याशी एक चांगलं सुसंवादी नातं निर्माण करण्याची क्षमता. म्हणजे बघा, हे फक्त मित्रमैत्रिणी बनवण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर आपले कुटुंबीय, आपले शेजारी, समाजातले इतर लोक ह्या सगळ्यांशी एक सकारात्मक आणि हेल्दी नातं तयार करण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची आपली जी ताकद आहे ना, त्यालाच म्हणतात सोशल हेल्थ. आता हे सामाजिक आरोग्य चांगलं कशामुळे राहतं, म्हणजे याला कुठले घटक मदत करतात? आपलं सामाजिक आरोग्य आहे ना, ते एका झाडासारखं आहे. त्याला अनेक गोष्टींची गरज असते, जसे की एक कणखर व्यक्तिमत्व, भरपूर मित्र आणि नातेवाईक, वेळेचा योग्य वापर करणं, इतरांवर विश्वास ठेवता येणं आणि त्यांचा आदर करणं. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या झाडाची मजबूत मुळे आहेत. आणि मग उद्यानं, खेळायला मैदानं, चांगलं शिक्षण, नोकरीची संधी, आर्थिक स्थैर्य, हे सगळं म्हणजे त्या झाडासाठी लागणारं ऊन, पाणी आणि खते. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच हे सामाजिक आरोग्याचं झाड छान बहरतं. बरं, मग हे झालं त्या झाडाला वाढायला काय मदत करतं याबद्दल. पण जसं प्रत्येक झाडाला कीड लागण्याचा धोका असतो, तसंच आपल्या सामाजिक आरोग्याला सुद्धा काही घटक हानी पोचवतात. चला तर आता हेच शत्रू कोण आहेत ते बघूया. यामधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात धोकादायक शत्रू म्हणजे मानसिक ताण, म्हणजे मेंटल स्ट्रेस. आजकाल बघा ना, शिक्षणात स्पर्धा, नोकरीत स्पर्धा, सगळीकडे फक्त स्पर्धाच स्पर्धा. त्यात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वाढणारा एकटेपणा, ह्या सगळ्यांमुळे आपल्या मनावर एक प्रकारचं अदृश्य ओझं तयार होतं, आणि हा ताण आपल्या सामाजिक नात्यांवर थेट परिणाम करतो. या ताणाचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे लैंगिक असमानता, म्हणजे जेंडर इनइक्वालिटी. आपल्या समाजात अजूनही मुलामुलींमध्ये फरक केला जातो. मुलींवर लहानपणापासूनच घरकामाची बंधनं टाकली जातात, तर मुलांना त्याच कामांमधून आवाजवी सूट मिळते, त्यांना जास्त स्वातंत्र्य दिलं जातं. हा जो फरक आहे ना, तो फक्त अन्यायकारक नाहीये, तर यामुळे विशेषतः किशोरवयीन मुलामुलींच्या मनावर प्रचंड ताण येतो आणि त्यांच्या सामाजिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. आणि तिसरा धोका आहे व्यसनाधीनता, म्हणजे ॲडिक्शन. बऱ्याचदा काय होतं की मित्रमैत्रिणींच्या दबावामुळे किंवा कूल दिसण्यासाठी तरुण मुलं-मुली तंबाखू, सिगारेट किंवा इतर घातक पदार्थांची चव घेतात. पण ही एकदा करून बघूयावाली जी गोष्ट असते ना, ती हळूहळू सवयीत बदलते आणि मग त्याचं व्यसन लागतं. आणि हे व्यसन मग शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर आपलं आरोग्य आतून पोखरून काढतं. तर मग मानसिक ताण, लैंगिक असमानता आणि व्यसनाधीनता हे झाले काही महत्त्वाचे धोके. पण आता आपण अशा एका धोक्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या घरात, आपल्या खिशात, अगदी आपल्या हातात 24 तास असतो. बरोबर ओळखलात, आपण बोलणार आहोत तंत्रज्ञानाच्या सापळ्याबद्दल. पुढचा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा सापळा. आता बघा, टेक्नॉलॉजी ही एक दुधारी तलवार आहे. ती आपल्याला एका क्षणात संपूर्ण जगाशी जोडू शकते, पण त्याच वेळी आपल्या जवळच्या लोकांपासून तोडूही शकते. हे एक वरदान आहे, पण त्याचा वापर नीट नाही केला तर तोच शाप ठरू शकतो. पाहूया तरी हा सापळा कसा काम करतो.
हे जे बदलते ना ते या 2 चित्रांमधून अगदी स्पष्ट दिसतंय. एक चित्र आहे साधारण 1998 सालचं, जिथे आईवडील बाहेर खेळणाऱ्या मुलांना अरे घरात येऊन अभ्यास कर म्हणून ओरडत आहेत. आणि दुसरं चित्र आहे 2017चं, जिथे आईवडील घरात मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या मुलाला अरे बाहेर जाऊन खेळ म्हणून सांगत आहेत. बघितलं, अवघ्या 20 वर्षात जग किती बदललंय. मुलांचं खेळण्याचं मैदानच बदलून गेलंय. आणि हा बदल फक्त खेळण्यापुरता नाही, तर तो आपल्या सामाजिक संबंधांवर परिणाम करतोय. आणि या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवण्याचे धोके खूप गंभीर आहेत. शारीरिक पातळीवर बोलायचं तर थकवा येणं, डोकेदुखी, झोप न लागणं, सांधेदुखी, डोळ्यांच्या समस्या हे तर होतंच, पण मानसिक पातळीवर काय होतं? विसराळूपणा वाढतो, स्वार्थीपणा येतो, माणूस एकलकोंडा बनतो. आणि सगळ्यात मोठा धोका आहे सामाजिक पातळीवर, जिथे आपण इतरांबद्दल असंवेदनशील बनतो. त्यांची सुखदुःख आपल्याला जाणवेनाशी होतात. आपण लोकांशी नाती जोडू शकत नाही. हा खूप मोठा धोका आहे. आणि हे तंत्रज्ञानाचं व्यसन किती टोकाला जाऊ शकतं ह्याचं एक धक्कादायक उदाहरण म्हणजे सेल्फी साईड, म्हणजे धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणं. विचार करा, एका आभासी जगातल्या लाईकसाठी, एका फोटोसाठी माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालतो. त्याला आजूबाजूच्या खऱ्या जगाचं, धोक्याचं भानच राहत नाही. हा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे, जिथे व्हर्च्युअल जगाला खऱ्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. तंत्रज्ञानाचा आणखी एक काळा चेहरा म्हणजे सायबर गुन्हेगारी. इथे चोर आपल्या घरात घुसत नाहीत, तर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये घुसतात. आपली वैयक्तिक माहिती जसं की बँक डिटेल्स, पासवर्ड हे सगळं चोरतात. आणि मग त्याचा वापर करून आपले पैसे लुटतात किंवा आपल्या नावाने खोटी अकाउंट्स उघडून इतरांना त्रास देतात. म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपली ऑनलाईन माहिती ही आपल्या घराच्या चावीसारखी आहे. ती कोणाच्याही हातात द्यायची नाही. आणि जर काही चुकीचं घडलं तर घाबरायचं नाही, कारण अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे IT ॲक्ट 2000 हा कायदा आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण धोके बघितले, समस्या बघितल्या, पण फक्त समस्यांबद्दल बोलून उपयोग नाही. त्यावर उपाय काय हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आता आपण बोलूया तणाव व्यवस्थापनाबद्दल, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. या सगळ्या नकारात्मक गोष्टींशी लढण्यासाठी आपल्याकडे कोणती हत्यारे आहेत ते आता पाहूया. तर मग या तणावावर मात करण्यासाठी आपलं टूलकिट काय आहे? पहिलं आणि सगळ्यात प्रभावी साधन आहे संवाद. आपल्या आईवडिलांशी, शिक्षकांशी, जवळच्या मित्रांशी बोला, मनात काही ठेवू नका. दुसरं साधन आहे आपले छंद जोपासणं. मग ते फोटोग्राफी असो, स्वयंपाक करणं असो, चित्र काढणं, वाचन करणं, जे आवडतं ते करा. तिसरी गोष्ट, संगीत ऐका, गाणं म्हणा, नृत्य करा. आणि हो, मैदानी खेळ खूप महत्त्वाचे आहेत. खेळल्यामुळे फक्त शारीरिक व्यायाम होत नाही, तर मनही ताजतवानं होतं. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, बागकाम करा, पक्षी बघा. आणि सगळ्यात सोपा उपाय, भरपूर हसा. त्यासाठी तर आता लाफ्टर क्लब सुद्धा आहेत. आणि हो, एक गोष्ट विसरून चालणार नाही, संगीत. संगीतामध्ये ना मनस्थिती बदलण्याची एक अद्भुत शक्ती असते. एखादं छान गाणं ऐकलं की आपला मूड कसा क्षणात बदलतो नाही का? संगीत तणाव कमी करून मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. ही संगीताची जादू नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या लढाईत कोणीही एकटं नाहीये. आपल्याला सर्दी खोकला झाला तर आपण डॉक्टरकडे जातो, बरोबर? मग मनात काही त्रास होत असेल, ताण असेल, तर मदत मागायला का लाजायचं? मदत मागणं हे कमजोरपणाचं नाही, तर धैर्याचं लक्षण आहे. सलाम मुंबई फाउंडेशनसारख्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, सरकारच्या हेल्पलाईन्स आहेत, समुपदेशक आहेत, जे आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. चला तर मग आता आपण आजच्या या सगळ्या चर्चेचा एक छोटासा आढावा घेऊया. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकदा पुन्हा बघूया, म्हणजे ते आपल्या कायम लक्षात राहतील. तर मग आज आपण काय शिकलो? पहिलं, सामाजिक आरोग्य म्हणजे चांगली नाती जोडण्याची आपली क्षमता. दुसरं, मानसिक ताण, व्यसनं आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक या गोष्टी त्याला हानी पोचवतात. तिसरं, फोन आणि इंटरनेटचा जास्त वापर केल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. चौथं, छंद, संवाद आणि खेळ यांच्या मदतीने आपण तणावावर नियंत्रण मिळवू शकतो. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मदतीसाठी स्वयंसेवी संस्था, सरकार आणि समुपदेशक नेहमी उपलब्ध आहेत. त्यामुळे एकटं वाटून घेऊ नका. आता हे सत्र संपवण्याआधी सगळ्यांसाठी एक छोटासा विचार. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात बघा, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारा असा कुठला घटक दिसतोय का? आणि तो सुधारण्यासाठी अगदी छोटंसं असं कोणतं एक पाऊल आज आपण उचलू शकतो, यावर नक्की विचार करा. कारण कोणताही मोठा बदल हा एका छोट्याशा पावलानेच सुरू होतो. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.